वेलकम टू ऑल इन माय यूट्यूब चॅनल शिक्षण मंत्र. तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा व विज्ञानातील नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलवरून विविध व्हिडिओ आपण बघू शकता. इन दॅट व्हिडिओ यू आर टू लर्न अबाउट लेसन नंबर 5 स्टँडर्ड 6 सबस्टन्स इन देअर सराउंडिंग देअर स्टेट्स अँड प्रॉपर्टीज. पदार्थ सभोवतालचे अवस्था व त्याचे गुणधर्म यावर आधारित आपला पुढचा पार्ट आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे. इफ यू नो अबाउट हीट अँड चेंज ऑफ फिजिकल स्टेट. हीट म्हणजे उष्णता अँड फिजिकल स्टेट चेंज म्हणजे याला म्हणतो अवस्थांतर. वेन द वन स्टेट कन्वर्ट इन टू द सेकंड स्टेट, ज्यावेळेस एका अवस्थेचं रूपांतर दुसऱ्या अवस्थेमध्ये होतं त्यावेळेस वी हॅव गोईंग टू गेटिंग द हीट, त्याला आपण हीट दिलं गरजेचं आहे, किंवा वी हॅव टू कूल देम, त्याला आपण कूल करणं गरजेचं आहे. ऑन गेनिंग हीट द सबस्टन्स चेंजेस फ्रॉम सॉलिड टू लिक्विड अँड लिक्विड टू द गॅस. ज्यावेळेस आपण हीट देतो, उष्णता देतो, त्यावेळेस स्थायूचं रूपांतर द्रवामध्ये होतं आणि द्रवाचं रूपांतर वायूमध्ये होतं. इट मीन्स दॅट वेन यू आर गोईंग ऑन हीट, ज्यावेळेस आपण त्याला हीट देतो त्यावेळेस त्याचं हीटचं रूपांतर किंवा ते पदार्थाचे रूपांतर सॉलिड टू लिक्विड अँड लिक्विड कन्वर्ट इन टू द गॅस. बट ऑन कुलिंग देम, ज्यावेळेस आपण उष्णता काढून घेतो की उष्णता कमी करतो, त्याला थंड करतो, देन गॅस कन्वर्ट इन टू द लिक्विड अँड लिक्विड कन्वर्ट इन टू द सॉलिड. म्हणजे ज्यावेळेस आपण उष्णता काढून घेतो त्यावेळेस आपल्याला सहजपणे सांगता येऊ शकेल की गॅसचं रूपांतर लिक्विडमध्ये होतं आणि लिक्विडचं रूपांतर सॉलिडमध्ये होतं. फॉर एक्झाम्पल घेतलं तर यू नो अबाउट आईस म्हणजे बर्फ हा सॉलिडमध्ये होता, स्थायू अवस्थेमध्ये होता. त्याला उष्णता दिली त्या बर्फाचं रूपांतर वॉटर म्हणजे पाण्यामध्ये झालं. पुन्हा त्या पाण्याला उष्णता दिली, पाण्याला पण हीट दिली, त्याचं रूपांतर गॅसमध्ये झालं. इट मीन्स दॅट वेन यू हिटिंग दॅट आईस कन्वर्ट इन टू द लिक्विड इन फॉर्म ऑफ वॉटर ऑर द वॉटर कन्वर्ट इन टू द वेपर्स. त्या पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये झालं. मग आपण ज्या उष्णता थांबवतो त्यावेळेस त्याच मार्गाने उलट क्रम आपल्याला आलेला दिसून येऊ शकेल. तो म्हणजे गॅस इज कन्वर्ट इन टू लिक्विड ऑन कुलिंग, म्हणजे त्या वाफ झालेल्या पाण्याचं रूपांतर लिक्विडमध्ये पाण्यामध्ये झालं. पुन्हा पाण्याला थंड केलं, कूल केलं, तर देन दॅट वॉटर कन्वर्ट इन टू द आईस. पुन्हा त्या पाण्याचं रूपांतर आपल्याला बर्फात झालेलं दिसून येऊ शकतं. म्हणजे ऑन हिटिंग अँड कूलिंग, हीट दिल्यावरती आणि कूल केल्यावरती पदार्थांच्या अवस्था बदलतात, पदार्थांच्या स्टेट्स चेंज होतात. मग किती प्रमाणात मग हीट देणं गरजेचं आहे? अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ हीट मस्ट बी अ गेन ऑर लॉस बिफोर द स्टेट ऑफ द सबस्टन्स कॅन बी अ चेंज. पदार्थाला काही विशिष्ट प्रमाणात उष्णता दिली किंवा त्यातील उष्णता काढून घेतली तर त्याचे अवस्थांतर होते, हे तर आपण बघितलं. द चेंज इन द फिजिकल स्टेट इज डिटरमाइंड बाय द हाऊ हॉट द सबस्टन्स बिकम ऑन गेनिंग हीट ऑर हाऊ कोल्ड ऑन लुझिंग हीट. मग एखाद्या पदार्थाला उष्णता देतो, तो किती गरम केला किंवा किती उष्णता दिल्यावरती किंवा किती उष्णता काढून घेतल्यावरती, त्याला थंड केल्यावर ते अवस्थांतर होते. याचं एक फिक्स मोजमाप आहे. फिक्स असं एक आपल्याला मेजर दिलेलं दिसून येऊ शकतं. म्हणजे कोणत्या टेम्परेचरला बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होतं, कोणत्या टेम्परेचरला पाण्याचं रूपांतर वेपर्समध्ये होतं, कोणत्या टेम्परेचरला पाण्याचं रूपांतर वेगवेगळ्या आपल्याला स्टेटमध्ये झालेलं दिसून येऊ शकेल. म्हणजे कोणतीही अवस्था ज्यावेळेस चेंज होते त्यावेळेस त्याच्यामध्ये विशिष्ट प्रमाणात हीट देणे किंवा हीट काढून घेणे ज्याला म्हणतो आपण, त्याला उष्णता देणे किंवा उष्णता कमी करणे, या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असल्याकारणाने त्याचं एक फिक्स प्रपोर्शन, त्याचं एक फिक्स प्रमाण आपल्याला दिलेलं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय वापरावं लागेल? वी हॅव टू यूज द थर्मोमीटर. टेम्परेचरमुळे आपल्याला थर्मोमीटरचा यूज करावा लागेल, ज्याला आपण तापमापी म्हणतो. वेन अ सबस्टन्स गेट हीट इट बिकम वॉर्म अँड देन हॉट. एखाद्या पदार्थाला उष्णता मिळाली की तो गरम होतो, म्हणजे जो तापतो. वी पुट अवर हँड अवर फिंगर इन द वॉटर टू जज हाऊ हॉट इट इज, बट दॅट इज नॉट द ॲक्युरेट मेजर. इफ यू ऑब्झर्विंग विथ द हेल्प ऑफ युअर हँड, जसं आपण बोट बोडून किंवा हात लावून आपण पाणी किती गरम आहे आपण अंदाजाने सांगतो, त्यावेळेस वी आर टू नॉट मेजरिंग ॲक्युरेट, त्यावेळेस आपण त्या ठिकाणी ॲक्युरेट मोजमाप करत नाही. देन बिसाइड इफ द सबस्टन्स इज व्हेरी हॉट वी कूल्ड गेट द स्कॅल्ड. जर खूपच पाणी तापलेलं असेल, आपण हात लावला की पाणी किती तापलेलं आहे तर आपल्याला चटका लागून इजा होण्याची शक्यता असते. मग या पाण्याचं टेम्परेचर किती आहे, या पाण्याचं तापमान किती आहे,
या मोजण्यासाठी आपल्याला थर्मोमीटरचा यूज करायचा असतो. थर्मोमीटर म्हणजे ज्याला तापमापी म्हणतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की वेन यू मेजरिंग द टेम्परेचर देन यू हॅव टू यूज द थर्मामीटर. थर्मामीटर इज यूज टू मेजर द टेम्परेचर. तापमान मोजण्यासाठी आपल्याला थर्मामीटरचा यूज करावा लागतो. तुम्हाला दिलेल्या चित्रामध्ये वेगवेगळे थर्मामीटर दिसत आहेत. ती ऑल थर्मामीटर यू हॅव टू यूज फॉर मेजरिंग द टेम्परेचर. अँड whatever the temperature you have to given, you have to calculate in a degree Celsius. आणि तापमान जे आहे ते तापमान आपण डिग्री सेल्सियसमध्ये मोजतो. डिग्री सेल्सियस इज युनिट ऑफ द मेजरिंग ऑफ द टेम्परेचर. देअर आर सेव्हरल टाईप ऑफ थर्मामीटर अवेलेबल नावडे. डिजिटल थर्मामीटर आर फ्रिक्वेंटली यूज. तुम्हाला ही समोरची जी डिजिटल थर्मामीटर दिसते, ज्याला आपण मराठीमध्ये पण डिजिटल थर्मामीटर असं म्हणतो, या थर्मामीटरचा आपण काय करू शकतो तो यूज करू शकतो. म्हणजे वेन यू मेजरिंग द टेम्परेचर, ॲक्युरेट टेम्परेचर, ज्यावेळेस आपल्याला टेम्परेचर परफेक्ट मोजायचं असेल त्यावेळेस आपल्याला या थर्मामीटरचा, या तापमापीचा आपल्याला यूज करावा लागतो. आणि वेन यू युझिंग द थर्मामीटर, ज्यावेळेस थर्मामीटर वापरतो त्यावेळेस आपल्याला परफेक्ट मेजर मिळून जातं. आपल्याला अतिशय योग्य असं मेजर मिळून जातं. म्हणजे गरम पाणी असलेलं गरम पाणी हात लावून सांगू शकत नाही इट इज अ 40 डिग्री सेल्सियस, इट इज अ 50 डिग्री सेल्सियस. बट इफ यू मेजरिंग विथ द हेल्प ऑफ थर्मामीटर, ज्या थर्मामीटर आपण वापरून त्याचं मोजमाप केलं तर आपल्याला ॲक्युरेट 40 आहे, 42 आहे, 52 आहे. यू हॅव टू गेटिंग द आन्सर विथ द हेल्प ऑफ दॅट पॉईंट. तुम्हाला सहजपणे याचं उत्तर सापडू शकेल. इफ यू ऑब्झर्व द नेक्स्ट फिगर, तुम्ही जर पुढच्या आकृतीत निरीक्षण केलं तर तुम्हाला कळतं की ते आईसमध्ये, त्या बर्फामध्ये थर्मोमीटर टाकलेलं दिसून येऊ शकतं. अँड इफ यू गेटिंग द आईस, वॉटर अँड हॉट वॉटर, जर तुम्ही 3 अशाच वस्तू घेतल्या, आईस घेतलं, वॉटर, साधं वॉटर घेतलं आणि हॉट वॉटर घेतलं आणि त्या थर्मामीटर ठेवली, तर प्रत्येक थर्मामीटरचं मेजरमेंट वेगवेगळं येईल. आईस थंड आहे म्हणून टेम्परेचर अजून कमी असेल, वॉटर मीडियम लेवलला आहे त्याच्यामुळे त्याचं टेम्परेचर मिडल लेवलला असेल, आणि गरम पाणी जास्त गरम असेल तर त्याचं टेम्परेचर मग थोडंसं हाय असलेलं दिसून येऊ शकेल. इट मीन्स दॅट वेन एवर वी हॅव युझिंग द थर्मामीटर, ज्यावेळेस आपण थर्मामीटर यूज करतो अँड आफ्टर दॅट रिडिंग दॅट टेम्परेचर, ज्यावेळेस आपण त्या टेम्परेचरचं रिडिंग करतो, टेम्परेचर आपण ज्यावेळेस नोंदवतो त्यावेळेस प्रत्येक वस्तूचं टेम्परेचर तुम्हाला वेगवेगळं दिसून येऊ शकेल. समोर तुम्हाला तक्ता दिसतोय, तक्त्यामध्ये आपल्याला कळतं एक्झाम्पल्स अँड टेम्परेचर. तुम्हाला काही उदाहरण आणि काही तापमान दिसत आहेत. टू गिवन द बॉइलिंग वॉटर, बॉइलिंग वॉटर म्हणजे ज्याला म्हणतो आपण उकळते पाणी, याचं टेम्परेचर म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे किती अंश डिग्री सेल्सिअसला पाणी तापतं तर उत्तर सांगतील 100 डिग्री सेल्सिअस. फ्रीजिंग वॉटर, गोठणारे पाणी, हे 0 डिग्री सेल्सिअस. एअर, आपली आजूबाजूला हवा आहे, विंटरमध्ये त्याचं टेम्परेचर इज लेस दॅन 15 डिग्री सेल्सिअस, तर त्यावेळेस थंडी लागते त्यामुळे टेम्परेचर कमी असतं. एअर इन समर आफ्टरनून, समर म्हणजे उन्हाळ्यामध्ये जर बघितलं आपण तर टेम्परेचर वाढलेलं असतं, इट इज ग्रेटर दॅन 35 डिग्री सेल्सिअस. इनसाईड द फ्रीज, फ्रीज आपल्याला माहिती आहे फ्रीजमध्ये थंड हवा असतो त्याच्यामुळे त्याचं टेम्परेचर लेस दॅन 5 डिग्री सेल्सिअस. त्या 5 डिग्री सेल्सिअसमुळे तिकडे मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाढू शकत नाही, त्यामुळे एखादी भाजी जी आहे, एखादं मटेरियल आपण फ्रीजमध्ये ठेवतो ते बऱ्याच काळ आपण सहजपणे वापरू शकतो बिकॉज देअर टेम्परेचर इज लेस दॅन 5 डिग्री सेल्सिअस अँड ॲट दॅट टेम्परेचर देर इज नो मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रोथ, त्यामध्ये कोणत्याच मायक्रो ऑर्गॅनिझम सूक्ष्मजीवाची वाढ होत नाही. इनसाईड द फ्रीजर, फ्रीजरमध्ये अजून थंड असतं, त्याचं टेम्परेचर कितीला आहे, इट इज अ लेस दॅन -18 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 0पेक्षा देखील कमी आहे फ्रीजरचं टेम्परेचर. म्हणून त्या पाण्याचं रूपांतर बर्फात झालेलं दिसून येऊ शकतं. एखादी वस्तू ठेवली फ्रीजरमध्ये तिथून घट्ट कडक होऊन जाते. आपलं बॉडी टेम्परेचर किती आहे, इट्स ॲप्रॉक्सिमेटली 37 डिग्री सेल्सिअस, ज्याला म्हणतो आपण 37 अंश सेल्सिअस एवढं आपल्या बॉडीचं टेम्परेचर आहे. म्हणजे प्रत्येक वस्तूचं विशिष्ट टेम्परेचर आहे आणि हे टेम्परेचर आपल्याला मॅनेज करणं, माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काहीही विचारलं, इफ यू ऑब्झर्विंग दॅट एनी अदर एक्झाम्पल अबाउट दॅट टेम्परेचर, त्या टेम्परेचरची आपल्याला कोणतीही माहिती घेतली तर आपल्याला या सर्व गोष्टी इझिली सांगता आल्या पाहिजेत. नाव द नेक्स्ट पॉईंट इज बॉइलिंग. आपल्याला पुढचा एक मुद्दा शिकायचा म्हणजे बॉइलिंग हा मुद्दा शिकायचा. तुम्हाला समोर आकृती दिसते, त्या आकृतीमध्ये आपल्याला असं कळतं की वी हॅव बॉईल द वॉटर, आपल्याला पाण्याला काय करायचं आहे, बॉईल करायचं आहे. वेन यू बॉइलिंग द वॉटर देन दिस वॉटर इज कन्वर्टेड इन टू द वेपर, त्यावेळेस आपल्याला त्या वॉटरचं रूपांतर वाफेमध्ये, वेपर्समध्ये करावे लागेल. मग किती टेम्परेचरला याचं रूपांतर होतं हे आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. वेन यू हीट दॅट वॉटर
इट्स टेम्परेचर इन्क्रीज, हळूहळू त्याचं टेम्परेचर म्हणजे तापमान वाढत जातं. अँड इट्स इव्हॉपरेट ॲट अ फास्टर अँड फास्टर रेट, आणि हळूहळू त्याचं टेम्परेचर जे आहे ते जसं वाढतं तसं त्याच्यामध्ये इव्हॉपरेशन जलद गतीने होत जातं. वेन वॉटर केप्ट ऑन अ स्टो अटेंड अ पर्टिक्युलर टेम्परेचर ऑर लेवल ऑफ द हीट, द इव्हॉपरेशन टेक प्लेस इन ऑल पार्ट ऑफ द बॉडी ऑफ वॉटर. ज्यावेळेस आपण पाण्याला त्या शेगडीवर ठेवलेलं असतं, त्याची उष्णतेची एक पातळी त्यांनी गाठलेली असते की पातेल्यातील सर्व पाण्याचे बाष्पीभवन होऊन लागते व पाण्याचे वाफेचे बुडबुडे भराभर पृष्ठभागावर येताना दिसतात. आणि ही वाफ ज्यावेळेस बाहेर पडते, वेन यू हॅव टू सी दॅट वॉटर इज बॉइलिंग, ज्यावेळेस पाणी आपल्याला गरम होतं त्यावेळेस त्या पाण्यामध्ये बुडबुडे तयार होतात, बबल्स तयार होतात. देन वी सी द वॉटर बबल्स रायझिंग ॲट अ फास्टर अँड फास्टर रेट at the surface of the steam mixing the air. This is called the boiling of water or the ebullition. तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस त्या वॉटरचं रूपांतर बबल्समध्ये होतं, त्या वॉटरला ज्यावेळेस हीट देतो, उष्णता देतो, त्यावेळेस त्याचं रूपांतर बबल्स म्हणजे त्या वेगवेगळ्या अशा बुडबुड्यांमध्ये होतं. त्यावेळेस आपल्याला सांगता येऊ शकेल की पाण्याचं रूपांतर वाफेत झालं, आणि हाच जो बदल आहे त्याला म्हणतो आपण बॉइलिंग ऑफ वॉटर. आणि त्यासाठी किती टेम्परेचरला होतं? इफ यू ऑब्झर्व ॲट सी लेवल प्युअर वॉटर बॉईल ॲट 100 डिग्री सेल्सिअस. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती, तर उत्तर सांगता येईल 100 डिग्री सेल्सिअस. तुम्हाला वजा तत्त्वम दिल्या बघा 100 डिग्री सेल्सिअस. इट इज अ परफेक्ट मेजर. इट इज एक्सपेरिमेंटल प्रोजेक्ट. तुम्हाला हा एक्सपेरिमेंटल घटक असल्या कारणाने ते मोजून सांगितलेलं आहे. आणि अजून त्यांनी पॉईंट सांगितलेलं आहे की 100 डिग्री सेल्सिअसला वॉटर बॉईल होतं, 100 डिग्री सेल्सिअसला पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होतं. बट इन द रिव्हर्स वे, उलट आपण आला तर आपल्याला असं कळेल, वेन वॉटर वेपर्स कूल, ज्यावेळेस आपण त्या वाफेला थंड करतो, इट्स कन्वर्ट इन टू द वॉटर अगेन. ज्यावेळेस वाफ बाहेर पडत असते त्यावेळेस त्या वाफेचं रूपांतर पुन्हा त्या वॉटरमध्ये होतं, आणि त्या पॉईंटला म्हणतो आपण कंडेन्सेशन. त्याला म्हणतो आपण उत्कलनांक, ज्याला मराठीत म्हणतो कंडेन्सेशन. हा पण पॉईंट तोच आहे. इट इज 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे प्रचंड वाफ झाल्यानंतर ज्यावेळेस त्या वाफेचं रूपांतर पुन्हा पाण्यामध्ये होतं, पहिल्यांदा पाण्याचं रूपांतर आपण वाफेमध्ये केलं, वेपर्समध्ये केलं, तो 100 डिग्री सेल्सिअसला, आणि पुन्हा वेपर्सचं, गरम वेपर्सचं रूपांतर ज्यावेळेस पाण्यामध्ये झालं त्यावेळेस त्या पॉईंटला आपण कंडेन्सेशन म्हणतो. आणि व्हॉट इज टेम्परेचर ऑफ द कंडेन्स, इट इज ऑल्सो द 100 डिग्री सेल्सिअस. हे पण तुम्हाला 100 अंश सेल्सिअसपर्यंत झालेलं दिसून येऊ शकतं. म्हणजे वॉटरचा बॉइलिंग पॉईंट अँड कंडेन्सेशन पॉईंट, वॉटरचा उत्कलन बिंदू आणि उत्कलनांक, हे दोन्हीही बिंदू कसे असतात तर सारखे असतात. इट मीन्स दॅट द बॉइलिंग वॉटर अँड कंडेन्सेशन पॉईंट ऑफ द वॉटर आर वन अँड द सेम. हे दोन्ही पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस बोथ आर द सेम. अशाच आपण इन्फॉर्मेशन घेतलेली. खूप इंटरेस्टिंग लेसन आहे. आपल्याला ह्या सर्व गोष्टी एक्सपेरिमेंटली करायच्या आहेत, आणि ह्या गोष्टी अनुभवताना वी हॅव टू डू द डिफरंट एक्सपेरिमेंट अँड वी हॅव टू फाइंड आउट द डिफरंट व्ह्यूज. आपल्याला वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी क्लिअर करायचे आहेत. त्यामुळे या धड्यामध्ये आपल्याला पुढे पण खूप मजा येणार आहे. तर आज आपण टेम्परेचर, थर्मोमीटर, त्याच्यानंतर हीट एक्सचेंज आणि बॉइलिंग पॉईंट ह्या सर्वांचा आपण आज अभ्यास केला. चला तर मग आज आपण आजचा अभ्यास करूया. टुडेज होमवर्क, एक्सप्लेन द थर्मोमीटर विथ द हेल्प ऑफ फिगर. तर तापमापीची आकृती काढून तुम्हाला त्याबद्दल स्पष्टीकरण करायची आहे. ड्रॉ द फिगर ऑल्सो, तुम्हाला आकृती पण काढायची आहे, आणि थर्मोमीटरबद्दलची आपल्याला इन्फॉर्मेशन पण लिहिणं खूप गरजेची आहे. त्यामुळे तुम्हाला 2 भागामध्ये उत्तर शोधावे लागतील. फर्स्ट ऑफ ऑल फिगर अँड नेक्स्ट इज अ इन्फॉर्मेशन. पहिल्यांदा आपल्याला आकृती आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती या ठिकाणी लिहावी लागेल. नाव द सेकंड नंबर क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इझी क्वेश्चन. हाही खूप महत्त्वाचा या पार्टमधला क्वेश्चन आहे. तो क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी डिफाईन बॉइलिंग ऑफ वॉटर अँड कंडेन्सेशन, उत्कलनांक व संगणन यांचे आपल्याला डेफिनेशन लिहायचे आहेत. आपल्याला या ठिकाणी 2 व्याख्या लिहायच्या आहेत की बॉइलिंग ऑफ वॉटर म्हणजे नेमकं काय अँड कंडेन्सेशन म्हणजे नेमकं काय, उत्कलनांक म्हणजे काय आणि संगणन म्हणजे काय. आणि तुम्हाला 3rd नंबर पॉईंट दिलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. वेन डज द स्टेट ऑफ सबस्टन्स चेंजेस, पदार्थाचे अवस्थांतर केव्हा होते, म्हणजे काय केल्यावरती एखादा सबस्टन्स एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये होतो, याबद्दलचे आपल्याला आन्सर शोधायचे आहेत. हे सर्व तिन्ही क्वेश्चन्स व्यवस्थित लिहून त्यामध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी मांडायचे आहेत. धन्यवाद.